नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्राचं पारायण कोणी करावं, कसं करावं, त्याचबरोबर कोणत्या चुका टाळाव्यात आणि काय नियम पाळावेत, अध्याय 7 दिवस आपण वाचणार आहोत. तर पहिल्या दिवसापासून ते 7 दिवस नक्की किती अध्याय वाचायचे दररोज, ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो, त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. बघा, गुरुचरित्राचं पारायण कोणी करावं, तर बघा, गुरुचरित्राचं पारायण कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकतं, याला काहीही बंधन नाही. आता बघा, गुरुचरित्राचं पारायण करताना पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत हे आपण जाणून घेऊया. बघा, दिवस पहिला, या दिवशी तुम्हाला 1 ते 9 पर्यंत अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्यायापर्यंत वाचायचं आहे. पाचव्या दिवशी 36 ते 38 या अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे. सहाव्या दिवशी तुम्हाला 39 ते 43 इथंपर्यंत वाचन करायचं आहे. आणि दिवस सातव्या दिवशी तुम्हाला 44 ते 52 इथपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे. आता बघा, गुरुचरित्र पारायण कसं करावं, कोणत्या चुका टाळाव्यात. बघा, अलौकिक चमत्कार सांगणारा हा विलक्षण प्रभावी ग्रंथ आहे. श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरु कृपासंपन्न सिद्ध अनुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या ग्रंथात सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रसादिक आहे. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विविध पद्धती आहेत. त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे असे स्वतः चरित्रकार म्हणतात. अंतकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. अंतर्बाह्य सुचिरभूता राखून हा ग्रंथाचे वाचन करावे. बघा, वाचन करताना आता काही नियम पाळायचे आहेत आपल्याला. संकल्पयुक्त सेवेने तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. दत्त महाराज तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण करून घेणार आहेत. म्हणजे बघा, आपण जर संकल्पयुक्त सेवा केली तर तुमच्या मनात जी कोणती इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे. बघा, आता काही वेळेला काय होतं, आपण खूप दिवसापासून आपल्या मनात एखादी इच्छा ठेवतो आणि ती पूर्ण व्हावे म्हणजे इच्छापूर्तीसाठी आपण सेवा करतो, उपाय करतो, उपासना करतो, तरीसुद्धा काही वेळेला आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत. मग ज्यावेळेस आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाहीत ना, त्यावेळेस माणूस पूर्ण खचून जातो, निराश होतो आणि त्याला सगळीकडं तसंच वातावरण दिसतं. म्हणजे असं वाटतं की आता आपलं काही खरं नाही, आपण ह्यातून काही बाहेर पडणार नाही. बघा, कितीही मोठं संकट येऊ दे, अगदी कितीही, तर त्यातूनसुद्धा आपल्याला हा ग्रंथ, ही पोथी आपल्याला बाहेर काढणार आहे. स्वतः दत्त महाराज आपल्या अडचणीतून, संकटातून आपल्याला ते स्वतः बाहेर काढणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ही सेवा मन लावून करायची आहे. अंतकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. तुमची ज्यावेळेस इच्छा होईल करायची त्यावेळेस तुम्ही हे पवित्र ग्रंथाचं वाचन पारायण तुम्ही करू शकता. पण तुम्ही जर काही संकल्पयुक्त सेवा केल्या आणि काही नियम पाळलं ना, तर 100% तुम्हाला ह्याचं फळ नक्कीच मिळणार आहे. तर बघा, त्या कोणत्या चुका आपण टाळायच्या आहेत, काही नियम आहेत, काही संकेत आहेत, हे आपण जाणून घेऊया. बघा, नंबर 1, वाचन हे नेहमी एका लयीत, शांत, स्पष्ट शब्दात असावे. उरकण्याच्या दृष्टिकोनातून वाचन करू नये आणि आपलं मन एकाग्रता पाहिजे. म्हणजे वाचन करताना तुमच्या मनात नको ते विचार यायला नको. म्हणजे पूर्ण आपलं लक्ष त्या पोथीकडं केंद्रित पाहिजे आणि जे आपण वाचन करतोय त्याचे उच्चार स्पष्ट हवेत आणि एका सुरात वाचन करायचं आहे. नियम दुसरा, वाचण्यासाठी नेहमी बसताना पूर्व दिशेला तोंड करून किंवा उत्तर दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. नियम तिसरा, वाचण्यासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविकच जागा असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊन देऊ नका. म्हणजे बघा, आता तुम्ही ज्या ठिकाणी वाचन करायला बसलाय ना, त्याच ठिकाणी तुम्हाला 7 दिवस वाचन करायला बसायचं आहे. सतत जागा बदलू नका. ज्या जागेला बसलाय, जे आसन घेतले तेच तुम्हाला घ्यायचं आहे. नियम चौथा, श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाठावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व त्यात श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे. आता बघा, तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर तुम्ही स्वामींची मांडली
तरीसुद्धा चालेल. आणि तेही नसेल तर तुम्ही सुपारी ठेवायची आहे, पाठावर तांदूळ ठेवून त्याच्यावर सुपारी ठेवायची आणि श्री दत्तात्रयांना आवाहन करायचं आहे की मी हे गुरुचरित्राचं पारायण करतोय, तर तुम्ही माझ्या जी पारायण करणार आहे ते तुम्ही करून घ्या, असं त्यांना विनंती करायची आहे. आणि तुम्ही स्वतः या, असं आवाहन करून तुम्हाला वाचन करायला बसायचं आहे. नियम 5वा, सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. वाचन सुचरबीतपणे सोवळ्यातच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न म्हणजेच दूध, भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य करायचं आहे. साखर घ्यावी. तसेच गव्हाची पोळी आणि एकच भाजी. म्हणजे बघा, तुम्ही जर या पारायण काळात सुरुवातीला पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाल्ली असेल ना, तर तुम्हाला 7 दिवस कंटिन्यू तुम्हाला चपातीच खायची आहे. तुम्ही आज सकाळी चपाती, उद्या भाकरी, परत चपाती असं करू नका. एकच धान्य तुम्हाला खायचं आहे. नियम 6वा काय आहे बघा, रात्री देवांच्या सानिध्यातच चटईवर अथवा घोंगडीवर तुम्हाला झोपायचं आहे. झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं आहे. म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने तुम्हाला काहीतरी संदेश ऐकू येईल, तसेच तुम्हाला काहीतरी अनुभव येईल. असं म्हणतात बघा, आपण आता तुम्हाला झोप लागेपर्यंत तरी तुम्हाला डाव्या खुशीवर झोपायचं आहे. म्हणजे तुम्ही जिथं गुरुचरित्राचं पारायण करणार आहे, जिथं पूजा मांडली आहे ना, त्याच ठिकाणी तुम्हाला साईडला चटई किंवा घोंगडी टाकून तुम्हाला झोपायचं आहे. बेडवर तुम्हाला किंवा खॉटवर झोपायचं नाही, खाली झोपायचं आहे. आणि झोपताना तुम्हाला डाव्या खुशीवर झोपायचं आहे. बघा, आता झोप लागल्यानंतर आपल्याला काही समजत नाही की आपण उजव्या खुशीवर झोपलोय का सरळ झोपलोय, पण कमीत कमी झोप लागेपर्यंत तरी तुम्हाला डाव्याच खुशीवर झोपायचं आहे. असं म्हणतात की दत्त महाराज आपल्याला काहीतरी दृष्टांत देतात. नियम 8वा, सप्ताहाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निज नंदगमाचा दिवस होय. नियम 9वा काय आहे, सप्ताह पूर्ण झाल्यावर 7व्या दिवशी शक्यतो 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सवाशन ब्राह्मण श्री सांगून सांगता करावी. आता बघा, तुम्ही जी सुपारी मांडलेली आहे पूजा मांडणीची, तुमच्याकडे फोटो नाही आहे, मूर्ती नाही आहे दत्तात्रयांची, त्याचबरोबर स्वामींची सुद्धा नाही आहे, पण करण्याची तीव्र इच्छा आहे, त्यासाठी तुम्ही सुपारी मांडली आणि सुपारी तांदळावर मांडून तुम्ही ही पूजा मांडणी केली. मग त्या सुपारीचं काय करायचं, तर ती सुपारी जी आहे ती तुम्हाला पाण्यात विसर्जन करायची आहे. आणि एखादं ब्राह्मण जोडपं तुम्हाला जेवू घालायचं आहे. आणि जर ब्राह्मण जोडपं तुमच्याकडे मिळत नसेल तर एखादी सवाशन श्री जेवू घातली तरीसुद्धा चालेल, किंवा जोडपं घातलं जेवायला तरीसुद्धा चालेल. तर नैवेद्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, घेवड्याच्या शेंगाची भाजी करायची आहे. आणि तुम्ही जी काही अजून बनवणार आहेत, म्हणजे तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही जी काही भाजी भाकरी बनवणार आहे ती तुम्हाला बनवायची आहे. तर बघा, आता नैवेद्य कसा दाखवायचा, तर आपली जी आपण पोथी आहे त्या पोथीला एक नैवेद्य ठेवायचं आहे, दत्तगुरूंना एक ठेवायचं आहे, त्याचबरोबर आपली कुलदेवी आहे तिलासुद्धा एक नैवेद्य ठेवायचे आहे. यांच्या आरत्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ना आपली समाप्ती होणार आहे. म्हणजे बघा, सवासन स्त्री किंवा एखादं ब्राह्मण जोडपं तुम्हाला जेवू घालायचं आहे आणि त्यानंतर आपली सांगता होणार आहे. बघा, बरेच लोक सांगतात की खूप अवघड आहे, खूप नियम आहेत. मग आपल्या मनात पण चलबिचल होत असते की असं वाटतं आपल्याकडून काही चुकलं तर आपलं काही वाईट होईल का. बघा, कोणताच देव कोणाचंच कधीच वाईट करत नाही. बघा, आपण जे वाचन करतो 7 दिवस आपण काही नियम पाळतो, त्यातून छोटमोठ्या चुका आपल्या हातून होत असतात. बघा, जसं की लहान बाळ पहिल्यांदा चालतं, बोलताना ते बोबड्या स्वरात बोलत असतं, तर त्या आईला किती कौतुक वाटत असतं. तसंच आपलं पण असतं, आपण सुरुवात करतोय ना, मग आपल्याकडून थोड्याफार चुका होत असतात. जाणून बुजून कोणीही चुका करत नाही. पण तुम्ही असं मनात विचार आणू नका की करताना माझ्याकडून काही चुकलं तर मला दोष लागतील, मला पाप लागेल, मला त्याचं फळ मिळणार नाही, असं काहीही नाही. तुमचं मन शांत ठेवा आणि मन लावून तुम्ही ती सेवा करा. गुरुचरित्र ग्रंथ मन लावून तुम्ही वाचा. बघा, त्याचं फळ तुम्हाला दत्त महाराज नक्कीच देणार आहेत. तर बघा, संध्याकाळी झोपताना तुम्हाला काय करायचं आहे, विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, आता काय होतं, दिवसभरात आपल्या हातून कळत न कळत काही ना काहीतरी चुका होत असतात. तर चुका झाल्या तरीसुद्धा आपल्याला दोष लागू नयेत, त्यासाठी आपल्याला संध्याकाळी झोपताना विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला पठण करायचं आहे. म्हणजे ऐकायचं आहे, म्हणायचं आहे. जर तुम्हाला म्हणता येत नसेल
तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही फक्त ऐकलं तरीसुद्धा चालेल आणि मग तुम्हाला झोपायचं आहे. म्हणजेच काय तर दिवसभरात आपल्याकडून ज्या काही चुका झाल्यात ना त्याचं फळ आपल्याला दोष लागणार नाहीत आणि केलेल्या पारायणाचं आपल्याला फळ मिळणार आहे. बघा, तुमच्या मनात कोणतीही एक इच्छा असू द्या, ती इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे पारायण नक्की करून बघा. तुम्हाला 100% त्यात यश मिळणार आहे. पारायण काळात तुम्हाला परान्न घ्यायचं नाही. म्हणजे तुम्ही आईच्या हातचं किंवा तुमच्या बायकोच्या हातचं, बहिणीच्या हातचं तुम्ही खाऊ शकता, पण दुसऱ्याच्या हातचं तुम्हाला खायचं नाही. आणि जर तुमच्यावर तशी वेळ आली, तुम्ही कामानिमित्त कधी बाहेर गेला असताल तर तुम्ही पैसे देऊन खाऊ शकता, पण खाताना सुद्धा तुम्हाला गायत्री मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. शक्यतो परान्न 7 दिवस तुम्ही टाळा. असं म्हणतात, आपण पारायण काळात जर परान्न घेतलं तर आपण केलेलं जे काही पुण्याचं काम आहे, म्हणजे जे आपल्याला फळ मिळणार आहे ते आपण ज्या व्यक्तीकडून खातो त्या व्यक्तीला मिळत असतं आणि आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला परान्न अजिबात घ्यायचं नाही. आपल्या घरात वादविवाद, कलह अजिबात करायचा नाही. बघा, काय होतं, पारायण काळात दत्त महाराज आपली परीक्षा घेत असतात. म्हणजे बघा, आपल्या घरात भांडणे होऊ शकतात किंवा एखादी वाईट शक्ती आपल्याला हे पारायण करू देत नाही, काहीतरी त्रास आपल्याला होत असतो, पण त्यातून सुद्धा तुम्हाला मनाला अगदी ठरवून की मी हे पूर्ण करणार म्हणजे करणारच असं तुम्हाला करायचं आहे. आणि पारायण करताना तुम्हाला संकल्प करायचा आहे. आणि त्याही आधी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या जवळचं स्वामींचा मठ असेल किंवा केंद्र असेल तर तिथं जाऊन तुम्हाला संकल्प महाराजांना करायचा आहे की हे स्वामी महाराज, मी हे पारायण करत आहे, तर तुम्ही माझ्याकडून हे निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. तुम्हाला खडीसाखर आणि नारळ हातात घेऊन महाराजांना विनंती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पारायण करायला सुरुवात करायची आहे. बघा, जर तुमच्याकडे जवळ केंद्र नसेल, मठ नसेल, तर तुम्ही तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथं जरी तुम्ही संकल्प केला ना तरीसुद्धा चालेल की महाराज, मी अमुक अमुक कामासाठी श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करत आहे, तर तुम्ही माझ्याकडून हे निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, कोणतंही विघ्न आणू नका. आणि बघा, 7 दिवस तुमचं कसं जातील हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. आणि अगदी शेवटच्या दिवशी ज्यावेळेस आपण त्या पोथीचं वाचन करत असतो ना, तर असं वाटत असतं की आपण त्या वेगळ्या दुनियेत आहोत. म्हणजे जी पोथी वाचतोय, जी ओवी आपण ऐकतोय, त्यात इतकं तल्लीन होऊन जातो की असं वाटतं की आपण दत्त महाराजांच्या सानिध्यात आहोत आणि खरंच दत्त महाराज आपल्याला काहीतरी सांगतात आणि आपण त्यावेळेस आपण तिथं आहोत असं होताना अक्षरशः आपल्या डोळ्यातून खळखळून पाणी येत राहतं. बघा, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्यावेळेस आपण वाचन करतो ना त्यावेळेस डोळ्यातून सतत धारा वाहत राहतात. असं वाटतं खरंच आपण त्यांच्या सानिध्यात आहोत. मन लावून जर तुम्ही हे पारायण केलं ना तर तुम्हाला सुद्धा 100% तुम्हाला ह्याचे अनुभव येणार आहेत आणि तुमच्या मनातल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत ती दत्त महाराज लवकरच पूर्ण करणार आहेत. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.